समाजात जन्म झाला, सेवानिवृत्त झाल्यावर त्याच समाजाकडून सत्कार होणे हे भाग्याचे असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी शैलेश मुंजे यांनी केले। आजच्या काळात प्रामाणिक व निष्कलंक सेवा बजावून समाजात गौरव मिळवणे जिकिरीचे असले तरी समाजातील वडीलधारी व ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे उत्कृष्ट सेवा बजावता आल्याचे त्यांनी सांगितले। मंद्रुप येथील वीरशैव लिंगायत पंचम वाणी समाज संघटनेच्या अध्यक्ष रेवणसिद्ध बाबूराव मेंढगुदले यांच्या पुढाकारातून व नेतृत्वाखाली विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी तसेच नव्यानं शासकीय सेवेत रुजू झालेल्या मान्यवरांचा गौरव सोहळा सकळेश्वर मंदिर येथे उत्साहात पार पडला। यावेळी सेवानिवृत्त मान्यवरांनी आपल्या सेवा काळातील अनुभव कथन करत समाजाच्या विकासासाठी सदैव सहकार्य करण्याची ग्वाही दिली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक शिवशंकर मेंढगुदले होते। बाबूराव मेंढगुदले, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत मेंढगुदले, नागनाथ घाटे, धुंडप्पा मेंढगुदले, रविकुमार शिळळे, ओगसिद्ध मेंढगुदले, राजकुमार उंबरजे, भगवान मेंढगुदले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सेवानिवृत्त लिपिक राजकुमार वारकर, ग्रामपंचायत अधिकारी शैलेश मुंजे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजकुमार कस्तुरे, जिल्हा उद्योग केंद्रातील लिपिक मल्लीनाथ धनारे, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त अशोक लिगाडे, लोकसेवाचे नूतन प्राचार्य बसप्पा घाटे, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेले गौरीशंकर मेंढगुदले, वांगी येथील पोलीस उपनिरीक्षक मनीष बिराजदार, ठाणे येथे पोलीस म्हणून नियुक्ती झालेल्या लक्ष्मी होनराव तसेच कुस्ती स्पर्धेत यश मिळवलेल्या शुभम कारंजे यांचा समाजाच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सेवानिवृत्त मान्यवरांनी शासकीय सेवा बजावताना सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेत निष्कलंक सेवा करण्याचे आवाहन केले। तसेच उर्वरित आयुष्यात समाजातील तरुणांना मार्गदर्शन करून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। यावेळी सुरेश मेंढगुदले, सुभाष मेंढगुदले, मल्लिकार्जुन वाडकर, विश्वनाथ सिंदखेडे, गिरीश मेंढगुदले, बसवराज सिंदखेडे, महेश मेंढगुदले, दयानंद घाटे, चिदानंद मोकाशी, जगन्नाथ धनारे, अमित वाडकर, श्री शैल मुंजे, कुमार मेंढगुदले, सिद्धाराम घाटे, संजय मेंढगुदले, चिदानंद मेंढगुदले, इरेश उंबरजे, नागेश मेंढगुदले आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन संघटनेचे अध्यक्ष रेवणसिद्ध बाबूराव मेंढगुदले यांनी केले। विकास शिळे यांनी सूत्रसंचालन केले। प्रास्ताविक अमोघसिद्ध मुंजे यांनी केले, तर रवींद्र वाडकर यांनी आभार मानले।